विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण कार्बन आर्क कटिंग तसेच ऑक्सिजन किंवा एअर म्हणजे हवा, या हवेच्या साहाय्यानं कटिंग आणि गाउचिंग कसं करायचं हे बघितलेलं आहे. त्याला एअर कटिंग किंवा गाउचिंग असं आपण म्हणतो, किंवा ऑक्सिजन कटिंग किंवा गाउचिंग पद्धत असं म्हणतो. त्यानंतर कार्बनचा इलेक्ट्रोड वापरून आपण कसं गाउचिंग करायचं किंवा कसं कटिंग करायचं हे मागील पाठामध्ये आपण बघितलेलं आहे. या पाठामध्ये आपल्याला प्लाझ्मा आर्क कटिंग आणि गाउचिंग हा लेसन बघायचा आहे. प्लाझ्मा आर्क कटिंग आणि गाउचिंग. कटिंग या शब्दाचा अर्थ मेटलचे एक किंवा दोन किंवा असंख्य भाग आपण करता येतो. लक्षात आलं काय? कटिंग या शब्दाचा अर्थ काय? एका तुकड्यापासून त्याचे 2 पार्ट किंवा 3 पार्ट अशा पार्टमध्ये विभागणी करणं याला कटिंग असं म्हणतो आपण. आणि गाउचिंग म्हणजे काय? त्याच धातूच्या तुकड्यावर काय करणे? स्लॉट तयार करणे. स्लॉट म्हणजे काय? की यूज आकारासारखा शेप तयार करणं, किंवा 10 mm सारखी काय करायचा? स्लॉट तयार करणं, चॅम्परिंग करणं, याला काय म्हणतो आपण? गाउचिंग असं म्हणतो. तर प्लाझ्मा म्हणजे काय? पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, बरोबर? कुठल्या? स्थायू, द्रवरूप आणि वायू. सॉलिड, लिक्विड आणि एअर. लक्षात आलं का? या 3 अवस्थामध्ये स्थायूरूप पदार्थाला आपण जेव्हा उष्णता दिली, स्थायूरूप पदार्थ म्हणजे बर्फ घ्या, बरोबर? बर्फाला जर उष्णता दिली तर त्याच्यात रूपांतर कशात होणार? द्रवामध्ये होणार, म्हणजे लिक्विडमध्ये होणार. ते द्रवरूप झालं, बरोबर? त्यानंतर बर्फाला उष्णता दिली, त्याची पाण्यात रूपांतर झालं. पाण्याला परत उष्णता दिली, त्याचं कशात रूपांतर झालं? वाफेत रूपांतर झालं. वाफेला उष्णता दिल्यानंतर काय होते? प्लाझ्मा तयार होतो. काय होतो? प्लाझ्मा तयार होतो. आणि तो प्लाझ्मा काय होतो? की तुमची विद्युत प्रवाह आहे तो वाहून नेऊ शकतो. लक्षात आलं? या प्लाझ्माचा उपयोग करून सेकंदाला 600 मीटर, म्हणजे एका सेकंदात तो 600 मीटर जाऊ शकतो, एवढा त्याचा वेग आहे. या वेगानं काय केले जाते? जॉबवर मारा केला जातो या प्लाझ्माचा मारा केल्यानंतर काय केले जाते? की तिथे उष्णता आर्क स्ट्राईक केली जाते. नोझलच्या साहाय्याने काय केले जाते? आर्क स्ट्राईक केली जाते. तुमचा नोझलमध्ये एक कॉम्प्रेसर असतो. तो कॉम्प्रेसर काय करत असतो? की आर्क स्ट्राईक करण्याचं काम करत असतो. मग आर्क स्ट्राईक झाल्यानंतर तुमचा जो प्लाझ्मा आहे हा सोडला जातो वेगानं. मग किती सेकंदाला वेग त्याचा? 600 मीटर पर सेकंद. या वेगानं सोडल्यानंतर काय केलं जातं? हवेचं आयनीभवन केलं जातं. आणि त्या हवेच्या आयनीभवनातून काय केलं जातं? विद्युत पुरवठा जॉबवर पुरवला जातो आणि जॉब तुमचा वितळला जातो. आणि वितळलेल्या जॉबवर काय केलं जातं? की कॉम्प्रेसर, एअर कॉम्प्रेसर असेल किंवा त्याचे सिलेंडर असतील एअरची, एअर म्हणजे हवेचे सिलेंडर असेल, आणि त्याच्या दाबानं, हवेच्या दाबानं काय केले जाते? की तुमचा जो वितळलेला जो भाग आहे तो प्रेशरनं काय केला जातो? बाजूला केला जातो. लक्षात आलं? ह्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. प्लाझ्मा म्हणजे काय आपण बघितलं. कटिंग म्हणजे काय, गाउचिंग म्हणजे काय बघितलं. आता ही प्लाझ्मा ही पद्धत आहे, ही 1950 या सालापासून औद्योगिक क्षेत्रामध्ये उदय झाला या पद्धतीचा, किंवा वापरात येऊ लागले. त्यानंतर या पद्धतीनं सर्व प्रकारचं धातू आपण काय करू शकतो? कापू शकतो. आता आपण ऑक्सिॲसिटिलीन गॅस प्लॅन्टचा वापर करून फक्त MS म्हणजे मार्ड स्टील फक्त कापू शकतो, बरोबर? इतर धातू आपण कापू शकत
नाही. नॉन फेरस, ज्यामध्ये लोखंडाचा अंश नाही आहे, असे धातू आपण काय करू शकत नाही, कापू शकत नाही किंवा गाउजिंग करू शकत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण कार्बन आर्क कटिंग किंवा गाउजिंग ही पद्धत वापरू शकतो. म्हणजे कार्बनचा इलेक्ट्रोड वापरला जातो, त्या इलेक्ट्रोडच्या डायमीटरनुसार होल्डर सिलेक्शन केला जातो आणि जॉब आणि इलेक्ट्रोड, कार्बन इलेक्ट्रोड याच्यामध्ये आर्क तयार केली जाते आणि तयार झालेली आर्क वितळला धातू एअर कॉम्प्रेसरच्या सहाय्याने काय केला जातो, बाजूला केला जातो आणि धातू कटिंग किंवा गाउजिंग केला जातो. हे आपण बघितलेलं आहे. पण प्लाझ्मा या कटिंग प्रोसेसमुळे विविध प्रकारचे जास्त स्पीडनं धातू काय केले जातात, कटिंग केले जातात. म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये याला थर्मल प्रोसेस असं आपण म्हणतो. थर्मल म्हणजे काय, उष्णतेच्या सहाय्याने काय केली जाते, कटिंग करण्याची पद्धत असं आपण त्याला म्हणतो. म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त याचा वापर केला जातो. प्लाझ्माच्या सहाय्यानं एकदम स्पीडली काय केलं जातं, धातू कटिंग केला जातो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं प्लाझ्माची व्याख्या. प्लाझ्मा म्हणजे काय की पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. कुठल्या कुठल्या, एक स्थायी रूप सॉलिड, लिक्विड द्रवरूप आणि वायुरूप, याला एअर असं म्हणतो आपण. पाण्याच्या 3 अवस्था आहेत, बरोबर. बर्फ म्हणजे स्थायी रूप, पाणी म्हणजे लिक्विड द्रवरूप आणि वाफ म्हणजे वायुरूप. लक्षात आलं. जेव्हा आपण बर्फाला उष्णता देणार तेव्हा त्याचं रूपांतर कशात होणार, पाण्यामध्ये होणार. म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये झालं, लिक्विडला परत उष्णता दिली तर त्याचं वाफेत होणार आणि वाफेला परत उष्णता दिली तर त्याचं रूपांतर काय होणार, चौथी प्रोसेस, त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. हा प्लाझ्मा कसा आहे, विद्युत वहन करू शकतो. ओके. आणि विद्युत वहन करून हवेचं आयनीभवन करतो आणि हवेचं आयनीभवन केल्यानंतर त्याला जॉबवर एका सेकंदाला 600 मीटर एवढ्या वेगानं काय करतो, मारा करतो आणि नोझलच्या साहाय्यानं आर्क स्ट्राईक करून तुमचा जॉब वितळून एअर कॉम्प्रेसरच्या साहाय्यानं वितळलेला मेटल आहे ते बाजूला सारलं जातं आणि तुमचा जॉब गाउजिंग असेल किंवा कटिंग असेल हा केला जातो. त्यानंतर प्रत्यक्षात कामाचं तत्त्व मगाशी मी सांगितलं आहे. तुमचा जो प्लाझ्मा आहे तो नोझलच्या साहाय्याने जॉबवर सोडला जातो. जॉबवर सोडल्यानंतर तुमचा जो नोझल आहे त्या नोझलच्या साहाय्यानं आर्क निर्माण केली जाते आणि आर्क निर्माण केल्यानंतर तुमचा जो प्लाझ्मा आहे तो प्लाझ्मा एका सेकंदाला 600 मीटर इतक्या वेगानं काय करतात, त्याच्यावर त्या जॉबवर मारा करतात आणि मारा केल्यानंतर तिथे किती उष्णता निर्माण होते, 20,000 अंश केल्विन एवढी उष्णता निर्माण होते आणि तुमचा जॉब वितळला जातो आणि वितळल्या जॉबवर हवेचा मारा केला जातो. एअर कॉम्प्रेसरद्वारे हवेचा मारा केला जातो आणि वितळलेलं मेटल काय केलं जातं, बाजूला सारलं जातं आणि तुमचा जॉब गाउजिंग किंवा कटिंग केला जातो. तर प्लाझ्मा आर्कचे 2 प्रकार पडतात. प्लाझ्मा आर्कचे 2 प्रकार पडतात. टाईप्स ऑफ प्लाझ्मा आर्क. पहिल्यामध्ये ट्रान्सफर आर्क पद्धत आणि दुसरी आहे ती नॉन ट्रान्सफर आर्क पद्धत. याच्यामध्ये आर्क ट्रान्सफर केली जाते, त्याच्यामध्ये आर्क ट्रान्सफर केली जात नाही. तर ट्रान्सफर पद्धतीमध्ये इलेक्ट्रोड हा ऋण पोलला जोडला जातो आणि तुमचा जॉब हा कशाला जोडला जातो, धन पोलला जोडला जातो. म्हणजे पोलॅरिटी कुठली, स्टेट पोलॅरिटी, बरोबर. स्टेट पोलॅरिटी म्हणजे काय, ज्यावर जॉब तुमचा पॉझिटिव्हला इलेक्ट्रोड निगेटिव्हला असेल, म्हणजे जॉबवर 66% उष्णता आणि इलेक्ट्रोड 33% उष्णता असेल तर त्याला पण स्टेट पोलॅरिटी असं आपण म्हणतो, बरोबर. त्यानंतर हा जो इलेक्ट्रोड आहे हा कुठला आहे, टंगस्टन इलेक्ट्रोड आहे. ओके. त्यानंतर इथून जाणारा कुठला गॅस आहे, प्लाझ्मा वायू आहे. कुठला सोडला जातो,
प्लाझ्मा. त्यानंतर संरक्षण वायू शिल्डिंग गॅस. शिल्डिंग गॅस म्हणजे काय, जसं आपण आर्क वेल्डिंगमध्ये जी फ्लक्स लावली जाते ती फ्लक्स वातावरणातील दूषित वायूपासून वेल्ड मटेरियलचं काय करतं, संरक्षण करतं. तसंच इथं टंगस्टन इलेक्ट्रोडवर कुठल्याही प्रकारची फ्लक्स लावलेली नाही आहे, म्हणून काय केलं जातं, संरक्षण वायू किंवा त्याला आपण शिल्डिंग वायू असं म्हणतो, हे शिल्डिंग वायू काय केले जातात, नोझलमधून जॉबवर पाठवले जातात. या शिल्डिंग वायूचं काम काय, वातावरणातील दूषित वायूपासून कटिंगचं किंवा आपण जे गाउजिंग करतो त्या गाउजिंगचं काय करणे, संरक्षण करणे. तसेच हा जो भाग आहे तो कसला आहे, काम प्रत्यक्षात आपण कटिंग किंवा गाउजिंग करणारी प्रोसेस आहे. त्यानंतर हे तुमचं मशीन आहे, हे तुमचं काय आहे, मशीन आहे. एक जॉब तुमचा कशाला जोडला जातो, जॉबला जोडला जातो, आणि दुसरा भाग तुमचा इलेक्ट्रोडला जोडला जातो. अशी जर पद्धत असेल तर त्याला ट्रान्सफर आर्क पद्धत असं आपण म्हणतो. त्यानंतर नॉन ट्रान्सफर आर्क पद्धत. नॉन ट्रान्सफर आर्क पद्धत म्हणजे याच्यामध्ये तुमचा जी इलेक्ट्रिक होल्डर केबल आहे ती कशाला जोडली जाते, इलेक्ट्रिक होल्डर केबल मगाशी मी सांगितलं तुम्हाला मायनसला जोडली जाते, आणि तुमचं जे अर्थिंग आहे ते नोझलला जोडलं जातं. इथं नोझलला जोडलं जातं. कशाला जोडलं जातं, नोझलला जोडलं जातं. लक्षात येते काय, प्रत्यक्षात आपण काय केलं जातं, इलेक्ट्रोड प्लस किंवा मायनसला जोडला जातो, किंवा तुमची अर्थिंग केबल आहे ती प्लसला किंवा मायनसला जोडली जाते. असं सगळं आपण परिपथ बघितलेलं आहे, बरोबर, पोलॅरिटीज. पण इथं काय केलं आहे की तुमचा इलेक्ट्रोडला हा कशाला जोडला आहे, मायनसला जोडला, आणि तुमचा अर्थिंग हे कशाला जोडले, नोझलला जोडलेलं आहे. कशाला जोडले, नोझलला जोडलेलं आहे. यामध्ये काय आहे, जॉबचा काही या परिपथाशी काही संबंध नाही. अशी जर क्रिया असेल तर त्याला आपण काय म्हणणार, नॉन ट्रान्सफर आर्क पद्धत असं म्हणणार. ओके. त्यानंतर हा जो आहे हा टंगस्टन इलेक्ट्रोड आहे, इथून प्लाझ्मा वायू जाणार आहे. त्यानंतर इथं संरक्षण वायू शिल्डिंग वायू असं पण म्हणतो आपण त्याला, किंवा निष्क्रिय वायू मराठीत म्हणतो. वर्कपीस प्रत्यक्षात आपण काय करणार आहे, कटिंगची किंवा गाउजिंगची प्रोसेस ज्यावर केली जाते त्याला वर्कपीस किंवा तुमचा जॉब किंवा बेस मेटल असं आपण त्याला म्हणतो. तर प्रत्यक्षात नॉन ट्रान्सफर्ड आर्क पद्धत कशी आहे ते आपण बघणार आहोत आकृतीनुसार. हा जो आहे हा टंगस्टन इलेक्ट्रोड आहे, हा काय आहे, टंगस्टन इलेक्ट्रोड आहे. त्यानंतर यातून काय सोडलेलं आहे, गॅस सोडलेला आहे. कुठला गॅस आहे तो, शिल्डिंग गॅस आहे. ओके. त्यानंतर या बाजून कुठला गॅस सोडलेला आहे, या इथून की जो प्लाझ्मा गॅस आहे S2N2O2. ओके. इथं चेंबर आहे, इथं आर्क निर्माण झालेलं आहे. काय झालेलं आहे, आर्क निर्माण झालेली आहे. हे आर्क निर्माण करत असताना तुमचा इलेक्ट्रोड आणि नोझल, हा नोझल आहे, हा काय आहे, नोझल आहे, हा तुमचा इलेक्ट्रोड आहे. याच्यामध्ये काय असते की हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर असतो, हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर यामध्ये असतो. तो काय करतो, आर्क निर्माण करण्याचं काम करतो आणि आर्क निर्माण होते. आणि तुमचा हा जो जॉब आहे, हा जॉब ही निर्माण झालेले आर्क आणि यातून बाहेर पडणारे जे वायू आहेत प्लाझ्मा वायू, तो काय करतो, हवेचं आयनीभवन करतो आणि तुमचा जॉब काय करतो, कटिंग किंवा गाउजिंग करतो. इकडून येणारा जो शिल्डिंग गॅस आहे, इन्सुलेशन, ओके, तो गॅस काय करतो की ह्या वेल्ड मेटलचं काय करतो, संरक्षण करतो. तुमचा इलेक्ट्रोड केबल एक आहे ते कशाला जोडलेलं आहे, होल्डर केबल मायनसला जोडलेलं आहे,
तुमचा जो जॉब आहे तो कशाला जोडला आहे, प्लसला जोडलेला आहे. म्हणजे इथे आपण स्टेट पोलॅरिटीचा वापर करत आहोत. प्लाझ्मा कटिंग कसं करायचं यासाठी लागणारे टूल्स आणि इक्विपमेंट्स कुठले कुठले आहेत हे आपण बघणार आहोत. प्लाझ्मा कटिंग हे कसं आहे, स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियम हे अचूकपणे कट करतं किंवा इतर धातूसुद्धा काय करतं, अचूकपणे कट करतं. जसं ऑक्सिडायझेटिव्ह फ्लेमच्या साहाय्याने आपण करतो MS कट करतो, हे जे वर्क आहे ते स्मूथ येत नाही, पण प्लाझ्मा कटिंगचं वर्क कसं येतं, स्मूथ येतं. सर्व धातू कटिंग केला जातात. त्यानंतर ह्याचं जे स्पीड आहे कटिंग करायचं ते जास्त आहे. यासाठी आपल्याला प्लाझ्मा आर्क कटिंगसाठी AC किंवा DC मशीनची आवश्यकता असते. AC किंवा DC, ज्याला AC सप्लाय आहे, AC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. याचा जो सप्लाय मशीनला जोडलं जातं, म्हणजे AC ट्रान्सफॉर्मर असेल किंवा DC जनरेटर असेल, याचा वापर करून आपण काय करू शकतो, प्लाझ्मा आर्क तयार करू शकतो. प्लाझ्मा आर्क कटिंग टॉर्च, वॉटर कूलसाठी कूलिंग सिस्टीम. तुमचा जो कटिंग टॉर्च आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड बसवला जातो, नोझल बसवला जातो, तुमची इलेक्ट्रिक सप्लाय केबल त्यातून जाते, टॉर्च कूलिंग सिस्टीम सप्लाय केबल त्यातून जाते, प्लाझ्मा त्यातून जातो. लक्ष झालं. किंवा एअर कॉम्प्रेसर आहे, हा सुद्धा टॉर्चला जोडला जातो. ही सगळी सिस्टीम आहे. हा जो टॉर्च आहे, हा टॉर्च तुमच्याकडे पाहिजे, तो वॉटर कूलिंगचाच पाहिजे. त्यानंतर सिल्डिंग गॅस सिलेंडर. आपण जे सिल्डिंग गॅस सिलेंडर वापरतो, हेलियम असेल किंवा ऑर्गॉन असेल, हे गॅस आपण सिल्डिंग गॅस म्हणतो. सिल्डिंग गॅस म्हणजे निष्क्रिय गॅस. सिल्डिंग आणि निष्क्रिय गॅसचा अर्थ काय, की जे कुठल्याही प्रकारचे रासायनिक क्रियेत भाग घेत नाहीत. म्हणजेच काय, ते मेटलच्या संपर्कात आल्यानंतर कुठलीही रासायनिक अभिक्रिया होत नाही, मेटलवर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम करू देत नाहीत. म्हणून याचा वापर निष्क्रिय गॅस किंवा इनर्ट गॅस म्हणून वापरला जातो. ह्या सिलेंडरला रेग्युलेटर आणि होज पाईप पाहिजे. जे सिलेंडर आहे ते रेग्युलेटर होज पाईप ह्याच्या साहाय्यानं वायू योग्य प्रेशरनुसार तुमच्या टॉर्चपर्यंत पोचवला जातो. मॅन्युअली आणि CNC कटिंगने मटेरियल कट करता येतं. मॅन्युअली किंवा CNC जे मशीन आहे त्या मशीनच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, कटिंग करू शकतो. कटिंगसाठी वापरात येणारा एअर कॉम्प्रेसर पाहिजे किंवा एअरचं सिलेंडर पाहिजे. मशीन कनेक्शन DCEN म्हणजे परीक्षेला विचारलं जातं. ह्याचा लॉंग फॉर्म काय, DCEN, डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड निगेटिव्हला, म्हणजे कुठली पोलॅरिटी, स्टेट पोलॅरिटी. आणि दुसरी DCEP म्हणजे काय, डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड पॉझिटिव्हला, म्हणजेच कुठली, रिव्हर्स पोलॅरिटी. तर पायलट आर्क टंगस्टन इलेक्ट्रोड नोझल यांच्यात तयार केली जाते. पायलट आर्क जी निर्माण केली जाते ही तुमचा नोझल आणि इलेक्ट्रोड याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या साहाय्यानं केली जाते. म्हणजे नोझल आणि इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय बसवलं आहे, मगाशी मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर बसवलेला आहे. ह्या जनरेटरच्या साहाय्यानं काय होते, आर्कची निर्मिती होते आणि हा आर्क जॉबवर सोडली जाते. आणि जॉबवर सोडल्यानंतर तुमचा जो प्लाझ्मा आहे तो प्लाझ्मा सेकंदाला 600 मीटर एवढ्या वेगानं, त्या गतीनं जॉबवर सोडला जातो. हवेचं आयनीभवन केलं जातं आणि हवेचं आयनीभवन झाल्यानंतर त्यातून विद्युत वाहली जाते आणि त्यामुळं तुमचा जॉब
वितळला जातो आणि एअर कॉम्प्रेसरच्या साहाय्यानं काय केलं जातो, जे मेटल आहे वितळलेलं ते बाजूला सारलं जातं आणि जॉबमध्ये गॅप निर्माण करून तुमचा जॉब गाउजिंग किंवा कटिंग केला जातो. ह्या पद्धतीने झाली तुमचा प्लाझ्मा आर्क कटिंग किंवा गाउजिंग ही प्रोसेस केली जाते. आपण आकृती बघत आहोत. ही जी आकृती आहे ही कशाची आहे, प्लाझ्मा टॉर्च. ओके, ही प्लाझ्मा टॉर्च आहे. हे प्लाझ्मा नोझल आहेत. ह्या टॉर्चमधून इलेक्ट्रिक केबल, कूलिंग सिस्टीम, वॉटर कूलिंग सिस्टीमची पाईप, त्यानंतर एअर कॉम्प्रेसरची पाईप, तुमचा टंगस्टन इलेक्ट्रोड, त्यानंतर तुमचा टंगस्टन इलेक्ट्रोड आणि नोझल याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर ज्याच्या सहाय्यानं आर्क निर्माण केली जाते तो बसवलेला असतो. अशा सर्व सुविधेने हा टॉर्च बनवलेला आहे. मगाशी आपण पाहिलं की 2 प्रकारचे गॅसेस आपल्याला उपयोगात असतात. त्याला पहिल्याला सिल्डिंग गॅस, इनर्ट गॅस किंवा निष्क्रिय गॅस असं आपण म्हणतो. सिल्डिंग गॅस, इनर्ट गॅस किंवा निष्क्रिय गॅस असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे तो प्लाझ्मासाठी अंतर्गत गॅस. या प्लाझ्माच्या साहाय्यानं काय होतं, प्लाझ्मा हा एका सेकंदाला 600 मीटर या वेगानं या गतीनं जॉबवर सोडला जातो. तो हवेचं आयनीभवन करतो आणि जॉबला विद्युत पुरवठा करून जॉबचं फ्युजन करतो. आता सिल्डिंग गॅससाठी कुठले गॅसेस उपयोगात आणतात ते आपण बघणार आहोत. सिल्डिंग गॅस, ऑर्गॉन ज्याला आपण रासायनिक संज्ञा AR आहे, नायट्रोजन N, ऑर्गॉन प्लस हायड्रोजन AR प्लस H म्हणजे हायड्रोजन. या रासायनिक संज्ञा आहेत, लक्षात ठेवा, परीक्षेला विचारल्या जातील. हे सिल्डिंग गॅस आहेत. या गॅसद्वारे काय केले जाते, जॉब सिल्डिंग केला जातो. सिल्डिंग याचा अर्थ काय, तुमच्या वेल्डिंग बीडचं वातावरणातील दूषित वायूपासून काय करणे, संरक्षण करणे. त्याला आपण जॉबवर कटिंग करत असताना सिल्डिंग गॅसचा काय करतो, फ्लो सोडतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मेटलवर दुष्परिणाम होत नाही. त्यानंतर कटिंगसाठी प्लाझ्मा गॅस म्हणून आपण कुठलं गॅसेस वापरतो ते आपण बघणार आहोत. पहिला आहे कटिंग गॅस, ऑर्गॉन, नायट्रोजन आणि ऑर्गॉन आणि हायड्रोजन हे प्लाझ्मा गॅस म्हणून आपण वापरले जातात. आता इलेक्ट्रोड म्हणजे काय, प्रमाणित व्यासाचा प्रमाणित लांबीचा जो इलेक्ट्रोडच्या साहाय्यानं जो कंज्युमेबल असेल म्हणजे नष्ट होणार असेल किंवा नॉन कंज्युमेबल असेल, नष्ट न होणार असेल, या इलेक्ट्रोडच्या साहाय्यानं आपण काय करतो, कटिंगची किंवा गाउजिंगची किंवा वेल्डिंगची प्रोसेस करतो. त्याला आपण इलेक्ट्रो असं म्हणतो. आपण प्लाझ्मा आर्क कटिंग किंवा गाउजिंग करत असताना टंगस्टन इलेक्ट्रो वापरतो. पण तो कुठला टंगस्टन वापरतो, 2% थोरिएटेड टंगस्टन हा जो इलेक्ट्रोड आहे 2% थोरिएटेड टंगस्टन इलेक्ट्रोड किंवा झिर्कोनियम टंगस्टन इलेक्ट्रोड. थोरिएटेड आणि झिर्कोनियम टंगस्टन हे टंगस्टनचे काय आहेत, प्रकार आहेत. आपण ते बघणार आहोत. कशामध्ये बघणार आहोत, हे टंगस्टन इलेक्ट्रोड TG वेल्डिंगमध्ये, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंगमध्ये आपण त्याचे प्रकार बघणार आहोत. कुठले 2% थोरिएटेड टंगस्टन इलेक्ट्रोड किंवा झिर्कोनियम टंगस्टन इलेक्ट्रोड हे प्लाझ्मा आर्क कटिंग किंवा गाउजिंग करताना वापरले जातात. आता तुमचे जे व्होल्टेज आहे ते किती व्होल्टेज लागतं, ओपन सर्किट व्होल्टेज 400 व्होल्ट एवढं काय पाहिजे, तुमचं व्होल्टेज पाहिजे. कटिंग प्रेशर जास्तीत जास्त 70 ते 75 PSI पाऊंड पर सेकंद इंच. तसेच 4.8 ते 5 वाट. गाउजिंग प्रेशर किती आहे तर 50 ते 60 PSI म्हणजेच काय, पाऊंड पर सेकंद इंच. 3 ते 4 ते 1 वाट.
लक्षात आलं. आपण इलेक्ट्रोड कुठले लागतात किंवा त्यासाठी किती व्होल्टेजचं मशीन लागतं किंवा त्यासाठी कटिंग प्रेशर किती लागतं हे आपण बघितलेलं आहे. प्लाझ्मा कटिंग ही प्रोसेस आपण बघितलेली आहे. तर प्लाझ्मा गाउजिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत. प्लाझ्मा गाउजिंगसाठी जी कटिंगचे इक्विपमेंट असतील किंवा टूल्स असतील तीच वापरली जातात. तसेच गाउजिंग हे धातू पूर्ण कट होस्तोवर वापरला जात नाही, तर त्याच्यावर स्लॉट पाडणे किंवा व्ही आकाराचं एज प्रिपरेशन करणं किंवा यू आकाराचं एज प्रिपरेशन करणं यासाठी वापरला जातो. हा जो टॉर्च अँगल आहे, हा टॉर्च अँगल तुमच्या जॉबची किती अंशात धरला जातो? 40 अंशात धरला जातो आणि गाउजिंग केलं जातं. तुमचा मारलेला जो रन आहे त्या रनमध्ये जर डिफेक्ट्स असेल किंवा दोष असेल, ते दोष मुक्त करण्यासाठी त्याला गाउजिंग केलं जातं. म्हणजे तेवढाच भाग. तर प्लेटची जाडी किती आहे? 20 mm आहे. तर प्लेटच्या रन हा 10 ते 15 mm पर्यंत गाउजिंग केला जातो आणि परत तिथं रन मारला जातो. त्याला असं आपण गाउजिंग असं म्हणतो. तशीच सेम प्रोसेस आहे. याच्यामध्ये पूर्ण जॉब कट केला जात नाही किंवा त्याचं विभाजन केलं जात नाही. त्याच जॉबवर काय केला जातो? स्लॉट पाडला जातो. त्याला आपण गाउजिंग असं म्हणतो. कटिंग करण्याची प्रोसेस तीच आहे. गाउजिंग करण्याची पद्धतीमध्ये काय फरक आहे? जॉबचे 2 भाग केले जात नाहीत. तर गाउजिंग मगाशी मी तुम्हाला म्हणलो, ही तुमची प्लेट आहे, ही तुमची काय आहे? बेस मेटल आहे, ज्याला तुम्ही गाउजिंग करणार आहात. ह्या गाउजिंग करत असताना इथं काय केलं, कसं गाउजिंग केलं आहे बघा. इंग्रजीतील यू आकारासारखा शेप तयार केलेला आहे, बरोबर आहे. ज्याची विड्थ किती आहे? 6.6 आहे. ही विड्थ किती आहे? 6.6 मिलीमीटर आहे. आणि डिप्थ म्हणजे खोली, ही खोली इथनं ही खोली आहे, ही किती आहे? 6.3 मिलीमीटर आहे. अशा प्रकारे काय केला जातो? जॉबला खाच पाडणे किंवा स्लॉट पाडणे यासारखी जर प्रोसेस असेल त्याला आपण काय म्हणतो? गाउजिंग असं म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला मटेरियल जे कुठला धातू आहे त्या मटेरियलचे थिकनेस किती आहे, त्याला प्लाझ्मा कटिंग करण्यासाठी किती एम्पियर करंट सेट करायचं आहे, त्यानंतर किती स्पीडनं ते वर्क होणार आहे आणि त्यासाठी लागणारे सिल्डिंग गॅस हे आपण बघणार आहोत. पहिला धातू आहे ॲल्युमिनियम, ज्याची रासायनिक संज्ञा Al आहे. त्यानंतर स्टेनलेस स्टील, त्यानंतर स्टेनलेस स्टील या धातूचं आपल्याला बघायचं आहे. आता ॲल्युमिनियमचं बघू. प्लेटची जाडी किती आहे? 1.5 असे. त्याला करंट सेटिंग किती करायचं आहे? 40 करायचं आहे ॲम्पियर. स्पीड किती असणार आहे? 1200 असणार आहे. त्यानंतर सिल्डिंग गॅस आपण ऑर्गॉन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण असणारा सिल्डिंग गॅस वापरणार आहोत. प्लेटची जाडी 5 मिलीमीटर आहे. करंट सेटिंग 50 ॲम्पियर आहे. कटिंग स्पीड 1500 आहे. यासाठी ऑर्गॉन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण असणारा गॅस वापरणार आहोत. ॲल्युमिनियमची थिकनेस 12 mm आहे. करंट सेटिंग 400 ॲम्पियर करणार आहोत. कटिंग स्पीड 3750 पर मिनटाला एवढं मिलीमीटर एवढं काम होणार आहे. सिल्डिंग गॅस ऑर्गॉन आणि हायड्रोजन ह्या दोन्हींचं मिश्रण असणारा गॅस वापरणार आहोत. त्यानंतर प्लेटची थिकनेस ॲल्युमिनियमची 25 mm असेल तर करंट सेटिंग 400 ॲम्पियर करणार आहोत. कटिंग स्पीड पर मिनटाला 1250 मिलीमीटर होणार आहे. ऑर्गॉन आणि हायड्रोजन हे जे या धातूचं या वायूचं मिश्रण असणार आपण सिल्डिंग गॅस वापरणार आहोत. त्यानंतर SS स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलची थिकनेस किती आहे? जाडी 2 mm आहे. करंट सेटिंग 50 ॲम्पियर करणार आहोत. मिनटाला स्पीड किती असणार? 600 मिलीमीटर असणार आहे. गॅस ऑर्गॉन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण असणार सिल्डिंग गॅस वापरणार आहोत. 5 मिलीमीटर थिकनेस आहे. 100 ॲम्पियर करंट वापरणार आहोत. स्पीड 200 पर मिनटाला एवढं मिलीमीटर 2000 मिलीमीटर एवढं काम होणार आहे. त्यानंतर ऑर्गॉन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण असणारा गॅस वापरणार आहोत.
त्यानंतर प्लेटची जाडी 12 mm आहे. करंट सेटिंग 380 आहे. स्पीड 1500 मिनिटाला 1500 मिलीमीटर एवढं स्पीड असणार आहे किंवा एवढं वर्क होणार आहे कटिंगचं. ऑर्गॉन किंवा हायड्रोजन यांचं मिश्रण असणारा आपण काय वापरणार आहोत, सिल्डिंग गॅस वापरणार आहोत. प्लेटची थिकनेस 25 mm असेल तर 500 एम्पियर करंट. कटिंग स्पीड 625 मिलीमीटर पर मिनिट आणि ऑर्गॉन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण असणारा गॅस आपण वापरणार आहोत. प्लाझ्मा आर्क कटिंग याचे आपण फायदे बघणार आहोत. ॲडव्हान्टेज, पहिला जो फायदा आहे तो सर्व गुणधर्माचे धातू आपण कट किंवा गाउजिंग करू शकतो. याचं जे कटिंग आहे ते स्मूथ आणि स्वच्छ तयार होतं. कुठल्याही प्रकारचं मेटल जॉबला चिकटवत नाही किंवा ऑक्साईड चिकटवत नाही. स्मूथ कटिंग येतं. स्टेनलेस स्टील कटिंग इतर कटिंगपेक्षा स्वस्त पडतं. म्हणजे स्टेनलेस स्टील कटिंग करणं इतर धातूपेक्षा प्लाझ्मा कटिंगमध्ये स्वस्त पडतं. सर्व पोझिशनमध्ये आपण प्लाझ्मा कटिंग करू शकतो. तसेच हे जे मेटल आहे हे जलद गतीने कापलं जातं. आपण स्पीड बघितलेलं आहे मगाशी प्लेटच्या थिकनेसनुसार करंट सेटिंग, त्यानंतर त्याचं जे स्पीड आहे ते आणि सिल्डिंग गॅसेस मगाच्या चार्टनुसार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर प्लाझ्मा कटिंगचे उपयोग काय काय उपयोग आहेत हे आपण बघणार आहोत. उपयोग काय काय आहेत. सरळ आणि शार्प कटिंगसाठी उपयोग, सरळ आणि शार्प कटिंग. फोर्जिंग आणि कास्टिंग रायसर गेट कट करण्यासाठी. स्टॅक कटिंगसाठी, म्हणजे स्टॅक कटिंग म्हणजे काय की एकदम एका मेटलचं 10 ते 12 तुकडे पडायला पाहिजे. एकदम एकावर एक पेट ठेवले जातात आणि स्टॅक कटिंग केलं जातं. त्यानंतर पिअर्सिंग प्रक्रियेत मेटलवर छिद्रे पाडता येतात. मेटलवर छिद्रे पाडण्यासाठी. जोडाचे एज प्रिपरेशन, कट गाउजिंगसाठी उपयोग. जोडाचे व्ह्यू असेल, सिंगल व्ही असेल, डबल व्ही असेल, डबल जे असेल, सिंगल जे असेल, यासाठी जे एज प्रिपरेशन आहे त्यासाठी. तसेच वेल्डिंग दोष गाउजिंग दूर करण्यासाठी, म्हणजे वेल्डिंगमध्ये जे दोष आला असेल, स्लॅग इन्क्लुजनसारखा दोष आला असेल किंवा अंडरकट झाला असेल, यासारखे दोष मुक्त करण्यासाठी प्लाझ्मा गाउजिंगची पद्धत आपण उपयोगात आणतो. सुरक्षा, आता प्लाझ्मा कटिंग करत असताना कुठली सुरक्षा वापरायची आहे. यामध्ये जी प्रोसेस आहे ते 20,000 केल्विन इतक्या सेल्सिअसला ही प्रोसेस होत असते. प्लाझ्मा वायूचा जो वेग आहे आयनीभवन होण्याचा तो मिनिटाला 600 सेकंदाला 600 मीटर इतका आहे. म्हणून हे कटिंग करत असताना मोठा असा आवाज निर्माण होतो. तो किती आवाज निर्माण होतो, 115 डेसिबल आपल्या कानाला ऐकू येईल असा आवाज आहे. तो 80 डेसिबल आहे. एवढाच आपण आपले कान किंवा श्रवण यंत्र आहे ते सहन करू शकतो. म्हणून 115 डेसिबल काय करू शकतो, जो आवाज आहे हा सहन होत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, कानांना इजा होऊ नये म्हणून आपण एअर मफ किंवा एअर प्लग वापरले पाहिजेत. त्यामुळे तुमचे काय होणार आहे, कानाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आर्क रेंज, तुमची आर्क रेंज किती आहे त्यानुसार वेगवेगळ्या ग्लासेस वापरल्या पाहिजेत किंवा त्यानुसार ग्लासेस निवडल्या पाहिजेत. स्पॅटरने किंवा उष्णतेने भाजू नये यासाठी पायात सेफ्टी बूट, हातात हँडग्लोव्ज आणि छातीच्या संरक्षणासाठी ॲप्रॉन वापरले पाहिजेत. ओपन सर्किट व्होल्टेज हे 180 ते 400 व्होल्टेज असते. त्यामुळे कनेक्शन करताना, काम करताना शॉक बसणार नाही याची खबरदारी घ्या. ओपन सर्किट व्होल्टेज 180 ते 400 व्होल्टेज आहे. त्यामुळे कनेक्शन करताना शॉक बसणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी हातात लबरी हँडग्लोव्ज घाला, पायात सेफ्टी बूट घाला
सगळं वर्क आहे ते सुक्या ठिकाणी करा, ओल्या ठिकाणी करू नका. जमीन कशी पाहिजे? सुकी पाहिजे. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही जास्त टेम्परेचरला घडणारी प्रोसेस आहे, म्हणून पूर्ण सुरक्षेचे नियम पाळून तुम्ही कटिंगची प्रोसेस पूर्ण करा. या धड्यामध्ये आपण प्लाझ्मा गाउजिंग तसेच प्लाझ्मा कटिंग कसे करायचे आहे ते बघितलेलं आहे. धन्यवाद.